नमस्कार, मी अरुण राठोड. सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. शंकरपटाच्या पहिल्या बक्षिसांचे मानकरी ठरले बजरंग्या आणि संभ्या. जालना जिल्ह्यातील हिवरा येथील बैलगाडा मालक संदीप राठोड यांच्या बजरंग्या आणि संभ्याने पटकावले 15,000चे पहिले बक्षीस. मंठा तालुक्यातील तळणी येथे प्रथमच होऊ घातलेल्या श्री नेमिनाथ महाराज मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शंकरपटात एकूण 61,000चे 12 बक्षिसे ठेवले असून यात 15,000चे पहिले बक्षीस कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोपाळराव बोराडे तर 11,000 रुपयाचे दुसरे बक्षीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी दिले. 9,000 रुपयाचे तृतीय बक्षीस सरपंच गौतम सदावर्ते व उपसरपंच विश्वनाथदादा चंदेल यांच्या वतीने देण्यात आले. असे एकूण 12 बक्षीस वितरण करण्यात आले. यात उर्वरित बक्षिसे व्यापारी, उद्योजक, डॉक्टर तसेच बैलप्रेमी गोपाल हाडळकर व शेवटचे 12वे बक्षीस पत्रकार अरुण राठोड यांनी नेमिनाथ महाराज यांची प्रतिमा दिली. हे शंकरपट एक दिवसीय असून प्रथमच तळणी येथील बैलाचे शौकीन संदीप बादल सिंग तवर, रवी कल्याण सिंग चंदेल, कैलास रमेश गायकवाड, एकनाथ भगवान चौगुले यांनी आयोजित केला होता. या शंकरपटाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोपाळराव बोराडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे, तळणी सरपंच गौतम सदावर्ते, उपसरपंच विश्वनाथदादा चंदेल, दारासिंग चव्हाण, विश्वनाथ वाकुडकर, पत्रकार विजय देशमुख, बालासाहेब मोरे, रितेश चंदेल, प्रभूसिंग चव्हाण, गारटेकी, माजी सरपंच बळीराम जाधव, पांडुरंग जनकवार यांनी केले. तर शंकरपट चालू असताना भाजपाचे राहुल लोणीकर यांनी भेट दिली व पुढील वर्षात पहिले बक्षीस माझे राहील असे सांगितले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. तर बक्षीस वितरण समारंभ संध्याकाळी 7 वाजता हजारोच्या संख्येने उपस्थित बैलगाडा मालक, गावकरी तसेच प्रेक्षक मंडळी समोर वितरित करण्यात आले. या शंकरपटासाठी छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जालना जिल्ह्यातील बैल व बैलगाडा मालक टेम्पोच्या टेम्पो भरून आले होते. यावेळी धुरकरी, घड्याळ चालक तसेच दिवसभर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कॉमेंट्री हिंगोली जिल्ह्यातील संदीप पुंडकर यांनी केले. तर घड्याळावरील अचूक सेकंद टिपण्याचे काम बाळू गायकवाड, दीपक चव्हाण यांनी केले व कार्यक्रमाच्या शेवटी नेमिनाथ महाराज मित्र मंडळाच्या वतीने उपस्थित प्रेक्षक, बैलगाडा मालक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम कुठलेही गालबोट न लागता पार पडले असून येथे हॉटेल बैलाचे साहित्य विक्रीला आल्याने मैदानावर यात्रेचे स्वरूप निर्माण झाले असल्याने हे मैदान विशेष प्रेक्षणीय ठरत होते. ब्युरो रिपोर्ट, सेवा संग्राम टीव्ही न्यूज, मंठा.